नमस्कार मंडळी, आज आपण धनत्रयोदशीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, कोणते मंत्र म्हणावेत, या पूजेमध्ये मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी 13 दिवे लावले जातात, तर हे 13 दिवे कशासाठी आणि कुठे लावावेत, या पूजेची उत्तर पूजा कशी करावी, अशी धनत्रयोदशीच्या पूजेची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या वर्षी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आलेली आहे धनत्रयोदशी आणि याला बरेच जण बोलीभाषेत धनतेरस असं पण म्हणतात। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि आपलं घर नेहमी धनधान्यांनी भरलेलं राहावं आणि आपल्याला चांगलं निरोगी आरोग्य लाभावं, यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि त्याचबरोबर भगवान धन्वंतरी देवाची पूजा केली जाते। ही धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळात केली जाते आणि या वेळेतच ही पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे। तर या दिवशी सायंकाळी साधारण 6 ते 8 या दरम्यान तुम्ही कधी पण ही पूजा करू शकता। त्यातल्या त्यात पूजेचा शुभ मुहूर्त शनिवारी 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:16 पासून ते रात्री 8:20 पर्यंत हा पूजेचा शुभ मुहूर्त आहे। या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठी धन्वंतरीचे पूजन केले जाते। धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी आणि म्हणूनच या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी पूजा झाल्यानंतर 13 दिवे लावले जातात। तर हे 13 दिवे का आणि कशासाठी लावायचे, कुठे ठेवायचे, ते तर आपण पाहणारच आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व माहिती तुम्हाला मिळेल। पण त्यापूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे, त्यामुळे त्या जागेचं शुद्धीकरण होतं, आपलं घर पवित्र होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती नवीन लाल रंगाचं वस्त्र टाकावं। पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसायचं आहे। आधी स्वतःला हळदी कुंकू लावावे, महिलांनी हळदी कुंकू आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे। मी पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती महालक्ष्मीचा फोटो स्थापन केला आहे। फोटो आधीच आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आणि फोटोला हार देखील घालून घेतला आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने भरलेला एक कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक फूल बुडवून आपल्याला पूजेच्या सर्व साहित्यावर, आसनावरती, स्वतःवर आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे। त्यामुळे सर्व साहित्याची पण शुद्धी होते आणि आपल्या पूजेतील पवित्रता वाढते। त्यानंतर आपण कलशाची स्थापना करून घेऊया। तुम्ही तांदळाची रास घालायची आहे किंवा अशा पद्धतीने तांदळाचं स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे। तुम्ही अष्टदल कमळ काढू शकता किंवा एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण एक स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। कलशावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढायचं आहे, 5 नाम काढून घ्यायचे आहेत। त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचं आहे। त्यावरती आपल्याला 5 विड्याची किंवा आंब्याची पाने लावायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा। फक्त लक्षात ठेवा, हा कलश आपल्याला लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। त्यानंतर कोणत्याही पूजेची किंवा शुभ कार्याची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो, त्यामुळे इथे मी 2 समई ठेवलेले आहेत दोन्ही बाजूला आणि लक्ष्मी पूजनामध्ये ना समईचा पण एक मान असतो, त्यामुळे इथे मी समई ठेवून घेतल्या। तुम्ही एखादा शुद्ध तुपाचा दिवा पण लावू शकता। तो दिवा आधी प्रज्वलित करायचा, दिव्याची देखील हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची, मनोभावे नमस्कार करायचा। दिव्या दिव्या दीपत्कार, काने कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, असा साधा सोपा कोणताही दिव्याचा मंत्र म्हणू शकता। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। आपल्या मनाची अंतर्बाह्य शुद्धता व्हावी, आपली पूजा चांगली व्हावी, त्यासाठी आचमन करायचं असतं। तर त्यासाठी आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। त्यानंतर दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः आणि तिसऱ्या वेळेस ही त्याच पद्धतीने पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम माधवाय नमः आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पळीभर पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। ओम गोविंदाय नमः।
अशा प्रकारे आपला आचमन झालेला आहे। आता लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला 3 अशा तांदळाच्या छोट्या छोट्या राशी घालायच्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण काही देवतांची स्थापना करणार आहोत। त्या सर्व देवतांना आधी आपण स्नान घालून घ्यायचे आहे। पहिल्यांदा गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवून गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालावे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। मूर्ती स्वच्छ धुवून पुसून आपल्याला पहिल्या तांदळाच्या राशीवरती स्थापन करायची आहे। त्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून मी ताम्हणामध्ये एक सुपारी घेतली आहे। या पूजेची मुख्य देवता भगवान धन्वंतरी देवांना आपण स्नान घालून घेणार आहोत। इथे मी भगवान धन्वंतरीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे। तुमच्याकडे धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर अर्थात तुम्ही तो फोटो स्वच्छ पुसून पूजेमध्ये ठेवू शकता, पण माझ्याकडे तो फोटो नाहीये आणि आपल्याला वर्षातून एकदा लागतो, त्यामुळे बऱ्याच जणांकडे नसतो। तर आपण भगवान धन्वंतरी देवाचं प्रतीक म्हणून एखादी सुपारी घेऊन त्यावरती अभिषेक वगैरे सर्व काही विधी करू शकतो। या सुपारीवरती पण आपल्याला स्वच्छ पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे। ओम श्री धन्वंतरे नमः, ओम श्री धन्वंतरे नमः असा तुम्ही धन्वंतरी देवाचा मंत्र म्हणू शकता। आणि ही सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला मधोमध स्थापन करायची आहे, कारण ही या पूजेची मुख्य देवता आहे। त्यामुळे ही सुपारी किंवा धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर तो मध्यभागी स्थापन करावा। आता त्यानंतर पुन्हा एकदा ताम्हण स्वच्छ करून आपण ताम्हणामध्ये एक सुपारी घेतली आहे आणि ही सुपारी आपण कुबेर देवाचं प्रतीक म्हणून घेतली आहे। तुमच्याकडे याऐवजी कुबेराची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही तो पण पूजेमध्ये ठेवू शकता, किंवा कुबेर यंत्र असेल तर ते पण ठेवू शकता। आता माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी कुबेराचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे आणि आपल्याला कुबेराचा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करताना। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा कुबेर मंत्र आहे, स्क्रीनवर दिलेला आहे, तो पाहून तुम्ही म्हणू शकता। आणि तुम्हाला म्हणता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा साधा सोपा मंत्र म्हणला तरी पण चालेल। आता आपण या सर्व देवतांना अभिषेक करून घेतला। आता आपण या सर्व देवतांची पूजा करायची आहे, पण आपले प्रथम पूजनीय आराध्य दैवत आपले गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे। त्यासाठी गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षता, एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करावं, मनोभावे नमस्कार करावा। त्यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरी देवाची पण चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे। धन्वंतरी देव म्हणजे नेमके कोण, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे। जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 अवतारांपैकी 12वा अवतार हा धन्वंतरी देवाचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे जरी धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल ना, तर तुम्ही त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचा पण फोटो, मूर्ती ठेवू शकता। धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे, त्यामुळे चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी यावेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणाय नमः। ओम श्री धन्वंतरे नमः। धन्वंतरीची पूजा केल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कुबेर देवतेची पण चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फुल वाहून पूजा करायची आहे। मी जो मगाशी कुबेर मंत्र सांगितला तो पण तुम्ही ही पूजा करताना म्हणू शकता। हा कुबेर मंत्र आपल्या घरामध्ये धनधान्य, समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी म्हणला जातो, कारण कुबेर हा धनसंपत्तीचा स्वामी आहे। या सर्व देवतांची पूजा करून घेतली, त्यांना कापसाचे वस्त्र अर्पण केले। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण पूजेमध्ये मांडू शकता, किंवा फोटो असेल तर तो पूजेमध्ये अशा प्रकारे ठेवू शकता। दिवाळीमध्ये जरी लक्ष्मी पूजनाचा असा अमावस्येचा वेगळा दिवस असला तरी सुद्धा समुद्र मंथनातून धन्वंतरी देवाबरोबरच कुबेरासहित लक्ष्मी सुद्धा प्रकट झाली होती, म्हणून या दिवशी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते। त्यामुळे माता लक्ष्मीला देखील आपण चंदन, हळदी कुंकू, अक्षता अर्पण केल्या। एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करावं। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा कोणताही तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता। त्यानंतर आपण कलश पूजन करून घेऊया।
कलशाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, एखादं फूल अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे देवी देवतांची पूजा झाल्यानंतर धनत्रयोदशी म्हणजे धनाची अर्थात पैशांची त्यासोबतच लक्ष्मी स्वरूप सोन्या चांदीची पण पूजा केली जाते। तुमच्याकडे जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील काही छोटे मोठे ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता, त्यामुळे धनाची वृद्धी होते असं म्हणतात। तसेच या दिवशी लक्ष्मी स्वरूप धान्याची पण पूजा केली जाते, त्यामुळे सप्तधान्य तुम्ही या पूजेमध्ये ठेवून त्यांची देखील पूजा करू शकता। दिवाळीच्या दिवसांमध्ये असे सजवलेले सुगड तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतात, त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता किंवा तुम्ही वाट्यांमध्ये पण धान्य ठेवू शकता किंवा धान्यांच्या राशी घालून ना त्यांची देखील पूजा करू शकता। तर इथे मी एका सुगडामध्ये नाणी भरून घेतली आहेत, कारण या दिवशी धनाची पूजा केली जाते पैशांची, त्यासोबतच लाह्या बत्तासे भरून घेतले आहेत आणि काहींमध्ये धान्य भरून घेतलं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीचे दागिने किंवा तांब्या पितळेच्या वस्तू पण खरेदी करतात। जर तुम्ही पण या दिवशी एखादी चांगली वस्तू खरेदी केली असेल तर तुम्ही त्याची देखील पूजा करायची आहे। तसेच धन्वंतरी देव हे आयुर्वेदाची देवता आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत म्हणजे या दिवशी आयुर्वेदिक द्रव्यांची पण पूजा केली जाते। घरात सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्य मी इथे घेतली आहेत। यामध्ये कडुनिंब, तुळस, तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी, हळकुंड असे काही मसाल्याचे पदार्थ आणि औषधी वनस्पती घेतले आहेत। यामध्ये तुम्ही अजून कोरफड, अद्रक, सुंठ असे पदार्थ पण घेऊ शकता। तर आता आपण या ज्या काही गोष्टी पूजेमध्ये मांडल्या त्या सगळ्यांची आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ असतो, त्यामुळे या दिवशी तुम्ही सोने चांदी, नवीन वास्तू आणि वस्तूंची खरेदी करू शकता। ही खरेदी केल्यामुळे आपल्या धनाची वृद्धी होते असं म्हणतात। सर्व पूजा झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही गोड खीर, पांढरी मिठाई, फळांचा नैवेद्य किंवा आपल्या घरात जो दिवाळीचा फराळ बनला असेल त्याचा नैवेद्य दाखवावा। पण या दिवशी देवांना आणि धन्वंतरी देवाला मुख्य नैवेद्य म्हणजे धने आणि गुळाचा असतो। या दिवशी धनस्वरूप धन्यांना फार महत्त्व असतं, त्यामुळे या दिवशी धन्याची पूजा करून आपल्याला धन्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे। पूजेमध्ये आपण घंटेचे देखील पूजन करायचे आहे। लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला घंटा ठेवून आपण घंटेची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। शंख घेतला असेल तर लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गंध आणि फूल वाहून शंखाची पूजा करायची आहे। पूजेमध्ये अत्तर लावून घ्यायचा आहे। नैवेद्य ठेवल्यावर नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असा नैवेद्य देवांना दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे, आरती करायची आहे। सर्वात आधी गणपतीची आरती करायची, त्यानंतर लक्ष्मीची आरती म्हणायची, मनोभावे नमस्कार करून आपल्या चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे। धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी, म्हणून या दिवशी 13 ही संख्या खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे आपण जी काही पूजा मांडली आहे या पूजेतील देवी देवतांसाठी आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे असतात। तुम्ही कणकेचे दिवे बनवू शकता किंवा मातीच्या पंत्या पण लावू शकता। तर आपल्याला या दिवशी 13 दिवे लावून त्या दिव्यांची देखील हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। 13 दिवे लावल्यानंतर ह्या पूजेतील सर्व देवी देवतांना आपण त्या 13 दिव्यांनी ओवाळायचं आहे। त्यानंतर तुम्ही ते सर्व दिवे पूजेच्या समोर किंवा कडेकडेने मांडू शकता, पण हे सर्व काळजी घेऊन करा। तुमच्याकडे बराच मोठा स्पेस असेल, लहान मुले नसतील तरच तुम्ही हे दिवे पूजेच्या समोर किंवा कडेने मांडा। जर तुमच्या घरी लहान मुले असतील किंवा तुमचं घर छोटं असेल तर तुम्ही हे दिवे ओवाळून झाल्यावरती बाहेर पण एखादा तुळशीजवळ किंवा उंबरठ्याच्या दोन्ही बाजूस 2 किंवा रांगोळीवरती आपल्या अंगणामध्ये दिव्यांची आरास करू शकता। अशा पद्धतीने दिवे बाहेर जरी ठेवले तरी पण चालतील। यातील एखादा दिवा तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवू शकता, कारण या दिवशी दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे। या दिवशी यमदीपदान केलं जातं, म्हणजे या दिवशी यमराजासाठी एक दिवा दान केला जातो। तर त्याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, डिटेलमध्ये माहिती आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकताय। या दिवशी दीपदान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे आपण हे 13 दिवे लावलेले आहेत आणि या दिवशी यमदीपदान देखील आपल्याला करायचं आहे। त्यासाठी तुम्ही कणकेचा पण दिवा बनवू शकता, तर त्याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही नक्की पहा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।